तर मंत्रिपदाच्या मुद्द्यावरून अजूनही नाराजीचे सूर उमटतायत. काय नेमकं घडतंय जाणून घेऊया. अजित पवार अधिवेशन काळात नॉट रिचेबल. अजित पवार काल आणि आजही अधिवेशनात अनुपस्थित. राज्यपालांच्या स्नेहभोजनाच्या कार्यक्रमालाही अजित पवारांची गैरहजेरी. गायब होण्याची अजित पवारांची जुनीच सवय. अजित पवार कुठे आहेत ते पहाटे पहा. उद्धव ठाकरेंचा अजित पवारांना टोला. अजित पवार उद्या विधिमंडळ कामकाजात सहभागी होणार. थ्रोट इन्फेक्शन झाल्यानं दादा नागपुरात आराम करत होते. अजित पवार दिल्लीला गेल्याच्या बातम्या चुकीच्या. सुनील तटकर यांची माहिती. मलाही कोणाला मिळणार यावरून खातेवाटप रखडलं. मंत्रिमंडळ विस्तार होऊनही खातेवाटप रखडल्यानं नाना पटोलेंची टीका. खातेवाटपात कुठलाही तिढा नाही. महायुतीमधील मंत्र्यांचं खातेवाटप उद्यापर्यंत होईल. मंत्री उदय सामंत यांची माहिती. आम्ही राजकारणात मंत्रिपदासाठी आलो नाही. घाम गाळणाऱ्यांना न्याय देण्यासाठी आमचा संघर्ष. मंत्रिपदावरील प्रश्नावरून सदाभाऊ खोत यांची प्रतिक्रिया. नागपुरातून दिलीप वळसे पाटील निघाले. आणखी एक आमदार हिवाळी अधिवेशन सोडून माघारी. विजय शिवतारे, मुनगंटीवार, तानाजी सावंत, संजय कुटे यांच्या रडण्याला किंमत नाही. अजून कितीही जण बॅगा भरून निघून गेले तरी फरक पडणार नाही. संजय राऊतांचा नाराज आमदारांना टोला. मंत्रिपद न मिळाल्यानं नाराज झालेल्यांची शिंदे समजूत काढतील. तानाजी सावंत यांच्या नाराजीच्या प्रश्नावर उदय सामंत यांची प्रतिक्रिया.